नमस्कार मंडळी, नमस्कार। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धडाडी, दूरदृष्टी आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेलं नियोजन यामुळे पुढील काही वर्षात ठाणे परिसर हा विकास कामातील पथदर्शक परिसर होणार आहे, यात शंका नाही। आपल्या ठाणे आणि ठाणे परिसरात मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे 34 पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच MMR चे पुढील केंद्र बनवू शकतात, याची सर्वांना खात्री पटली आहे। हा भाग महत्त्वाचा आहे। पाहूया तर हे प्रकल्प कोणते आहेत। नवीन मेट्रो मार्गिका, बुलेट ट्रेन, एक्सप्रेसवे, उड्डाणपूल आणि बोगद्यांपासून ठाणे शहर आणि त्याच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे 3.96 लाख कोटी रुपयांच्या 34 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा लाभ होणार आहे। आलं का लक्षात? म्हणजे साधारण 4 लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम आहे, हे लक्षात घ्या। किती मोठे हे काम आहे। या MMR चे क्षेत्रफळ सुमारे 6328 चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा 4214 चौरस किलोमीटर व्यापतो, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र 147 चौरस किलोमीटर मध्ये पसरलेला आहे। आलं का लक्षात? हे 34 प्रकल्प आमचे धडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्याच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचे प्रतीक आहे, हे लक्षात घ्या। शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे यांनी 2004 ते 2009 पर्यंत ठाणे विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्यानंतर कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाचपाखाडी हा एक आहे बरं का। दरम्यान गेल्या काही वर्षात केवळ एकनाथजी शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनीही विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले आहेत, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं। आणखी थोडी माहिती घेऊया। हे 34 प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहेत किंवा ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील। 2014 मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप आघाडी सरकारच्या काळात माननीय एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केलं। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC यासारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता। नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही माननीय एकनाथजी शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगरविकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली। जून 2022 मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालये राखली आणि ही पावले पुढे टाकली। या परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते, व्यवसायाच्या संधी वाढतात, रोजगार निर्मिती होते, रिअल इस्टेट मध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात। या सर्वांमुळे स्थानिक GDP देखील 15 ते 18% वाढेल अशी अपेक्षा आहे। हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे। पुणे, नागपूर, हैदराबाद, गुरुग्राम आणि नोएडा या इतर प्रमुख शहरांमध्येही अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे। ठाणे शहरासोबतच शेजारील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंब्रा आणि कळवा या ठिकाणीही प्रकल्पांची अंमलबजावणी होणार आहे। त्याची देखरेख माननीय एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत, हे मुद्दाम सांगावेसे वाटते। मंडळी, आपले कर्तव्यदक्ष आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचा विकासासंदर्भातील दृष्टिकोन आपण अनुभवला। केवळ ठाण्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्याने गेल्या 2.5 वर्षात केलेला विकास आपल्या समोर आहे। त्यांची दूरदृष्टी, परिपक्व नियोजन आणि कुशलता पूर्ण अंमलबजावणी सर्वांनी अनुभवली आहे। महाराष्ट्रातील जनता आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी ठाम आहे, हे निश्चित। आज एवढेच। लवकरच भेटूया आणखी एखाद्या अशा विकासात्मक कामांचे बुलेटिन घेऊन। अत्यंत आभारी आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।